24 तास फेसबुकवर असलेले आमदार ज्यांनी शून्य कामं केले यांना आपण विचारायला पाहिजे। आपल्या या मतदारसंघातल्या जनतेला माहिती आहे कोणी विमा घोटाळे केले, मला वेगळं काही सांगायची गरज नाही। महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार आणि आदरणीय विजयरावजी भांबळे साहेब या जिंतूर सेलू मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून येणारच। आणि काय करतात तो या भाजपाचे लोकप्रतिनिधी? आपल्या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कोण सोडवणार? शिवस्वराज्य यात्रा कशासाठी आली? ही शिवस्वराज्य यात्रा आज आपल्या मतदारसंघामध्ये तुमच्या न्यायासाठी, तुमच्या हक्कासाठी आलेली आहे। खऱ्या अर्थानं आज आपण बघू शकतो यात अनेक मुद्दे आहेत। वाढती बेरोजगारी, माता भगिनींवरचा वाढता अत्याचार, महापुरुषांचा अपमान। आता जर विचार करायला गेलं तर लोकशाही ही उरलेली नाही आणि हा किती दिवस आपण अत्याचार सहन करायचा। आता वेळ आलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची, महाराष्ट्राची अस्मिता जपण्याची। आणि या महाराष्ट्राचा स्वाभिमान केवळ एकच माणूस जपू शकतो, ते म्हणजे हेडमास्टरांचे पण हेडमास्टर, आम्हा युवकांचे प्रेरणा असतात ज्यांनी अख्ख्या 83व्या वर्षी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, असे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब। आदरणीय साहेबांकडनं नेहमीच आम्हा सर्वांना काम करण्याची ऊर्जा मिळते। आपण गेल्या 10 वर्षांमध्ये सगळ्यांनी पाहिलं, काय पाहिलं? आपकी बार मोदी सरकार, आपकी बार मोदी सरकार। आता काय पाहिलं? फिर से एक बार मोदी सरकार, फिर से एक बार मोदी सरकार। म्हणून या माझ्या भोळ्या भाबड्या जनतेचं मतदान घेतलं आणि तुम्हा सगळ्यांना काय भेटलं? काय भेटलं? वाढती बेरोजगारी, वाढत्या प्रत्येक गोष्टीवरच्या किमती, जीएसटी नावाचं राक्षस तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर आलं की नाही? 10 वर्षापूर्वी कोणाला जीएसटी माहित होती का? आज जर तुम्ही 20 रुपयाची बिस्लरी बॉटल घेतली तर 5 रुपये तुम्हाला जीएसटी द्यावं लागतं। याच्याशिवाय दयनीय अवस्था कधी आपल्या महाराष्ट्राची, या भारत देशाची झाली का? आज हा विचार करायचा प्रश्न आलेला आहे। आणि काय करतात तो या भाजपाचे लोकप्रतिनिधी? आपल्या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कोण सोडवणार? शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडवणार? हा प्रश्न इथल्या लोकप्रतिनिधी अकार्यक्षम 24 तास फेसबुकवर असलेले आमदार ज्यांनी शून्य कामं केले यांना आपण विचारायला पाहिजे। या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कोण सोडवणार? अहो, इकडे तर माझ्या या भोळ्या बाबड्या शेतकरी बांधवांची किव दाखवायची आणि तिकडे विमा घोटाळे करायचे। आपल्या या मतदारसंघातल्या जनतेला माहिती आहे कोणी विमा घोटाळे केले, मला वेगळं काही सांगायची गरज नाही। म्हणून त्याच विरोधात आपले या मतदारसंघाचा विकास केवळ एकच माणूस करू शकतो, ते विकास पुरुष म्हणजे आदरणीय विजयरावजी भांबळे साहेब। ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात केली पाहिजे। आदरणीय साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कामं केली। आता एवढे कामं मी नाही सांगू शकत, पण मी थोडक्यात आपल्या सगळ्यांना सांगू शकते। आज जिंतूर शहरातले लोक अजूनही लोडशेडिंगमुळे परेशान आहेत, जिंतूर प्रॉपर मध्ये। परंतु इथल्या स्थानिक आमदाराला अजूनही लोडशेडिंगचा प्रश्न सोडवता आला नाही। परंतु आदरणीय साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये 33 केव्ही सबस्टेशन जिंतूर शहर, 33 केव्ही दुधगाव, 33 केव्ही मालेगाव, 33 केव्ही हातगाव पावडे, 33 केव्ही ढेंगळी पिंपळगाव, एवढे 33 केव्हीचे कामं केलेले आहेत। त्याचबरोबर आपल्या जिंतूर शहरामध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला होता। तो प्रश्न लक्षात घेता आदरणीय साहेबांनी 30 कोटींची पाणी पुरवठा योजना देखील मंजूर केली व त्याचं काम पूर्ण केलं। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कुठला आहे? आरोग्य बाबतीचा। त्याच्यासाठी आपण चिकलठाणा प्राथमिक आरोग्य केंद्र, चिकलठाण्याचे लोक आलेत का इथे? चिकलठाणा प्राथमिक आरोग्य केंद्र, पातलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्र, कौसडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि भोगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, एवढे प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांच्या कार्यकाळात झालेलं। त्याचबरोबर जिंतूर शहरामध्ये मुस्लिम समाजासाठी शादीखाना देखील बांधण्यात आला। एवढंच काय, माझ्या या शेतकरी बांधवासाठी जिंतूर सेलू तालुका दुष्काळग्रस्त करण्यात यावा यासाठी अनेक जेलभरो आंदोलन आदरणीय साहेबांनी केले। आणि या जिंतूर शहरामध्ये महापुरुषांचा पुतळे सर्व उभे करण्याच्या मागे आदरणीय भांबळे साहेबांचा मोलाचा वाटा आहे। स्वतंत्र काळापासून आपल्या जिंतूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता,
तमाम शिवप्रेमी साहेबांना भेटले तर साहेबांनी अगदी क्षणात त्यांची मदत केली आणि आज माझ्या महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज जिंतूर नगरीमध्ये स्वाभिमानाने डौलत आहे हे मी आपल्या सर्वांना अभिमानाने सांगू शकते. खरंच एवढे काम त्यांनी आमदार असताना देखील केले, आमदार नसताना देखील केले. म्हणून आपण सगळे सुज्ञ आहात. येणाऱ्या काळामध्ये आपण चुकणार नाहीत असं मी विश्वासाने सांगू शकते. आणि येणाऱ्या काळातलं सरकार हे आपलं हक्काचं असलं पाहिजे, आपलं न्यायाचं असलं पाहिजे, ते म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असलं पाहिजे हे मी आपल्या सर्वांना कळकळून सांगते. खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार आणि आदरणीय विजयरावजी भांबळे साहेब या जिंतूर सेलू मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून येणारच. त्यामुळे आपल्या खऱ्या अर्थाने मी जाता जाता आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगते. मी जेव्हा लहान होते तेव्हा मी झोपण्याच्या आधीच माझे बाबा बाहेर जायचे आणि झोपल्यानंतर घरी यायचे. तर एका दिवशी मला प्रश्न पडला की मी त्यांना विचारलं, बाबा तुम्ही कोणतं काम असं करता की तुम्हाला एवढं बाहेर राहावं लागतं किंवा तुम्हाला एवढे लोकांची कामं करावं लागतं. त्यांनी मला उत्तर दिलं, बेटा तुम्ही दोघी बहिणी आणि तुमचा भाऊ सोडूनही हा जिंतूर सेलू मतदारसंघ माझा परिवार आहे आणि त्यांच्या सुखदुःखासाठी त्यांच्या अडीअडचणीसाठी मला 24 तास काम करावं लागतं. जर आम्ही तुम्हाला आमचा परिवार मानला तर आज या परिवाराच्या सदस्यांचं काम आहे माझ्या बाबांच्या पाठीशी उभं राहण्याचं. आज मी तुम्हाला हक्कानं म्हणतीये. म्हणून कळकळून विनंती करतीये, येणाऱ्या काळामधून आपल्याकडून कधीही चूक होऊ देऊ नका. आपल्या हक्काचा माणूस, काम करणारा माणूस या मतदारसंघाचं आमदार झाला पाहिजे असं मी